जरा आत येऊ? ईशा ये. आज तू इथे कशी काय आलीस? डबा घेऊन आली तुमच्यासाठी. ओ हर हायनेस आज स्वतः डबा घेऊन आले. काय विशेष? विशेषच आहे. आज मी तुमच्या आवडीचं सगळं घेऊन आले. भरलं वांग, मसाले भात, भाकरी. पण हे सगळं कशासाठी करत बसलीस तू? न करायला काय झालंय? पण आज काय विशेष? म्हणजे काही सण, कोणाचा वाढदिवस? काही विशेष कशाला असायला हवं? खाणारा माणूस खास आहे ना, मग झालं. आणि असं म्हणतात की प्रत्येक नवऱ्याच्या मनापर्यंत पोचायचा मार्ग हा त्याच्या पोटातून असतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनी आपल्या नवऱ्याचं पोट सांभाळायला पाहिजे आणि उत्तम स्वयंपाक केला पाहिजे. त्यासाठी तू हे सगळं करून आणलंस? हो. पण तू ऑलरेडी माझ्या मनात आहेस ईशा. तुला हे सगळे एफर्ट्स करण्याची काही गरज नाही. तरी पण बायकोला नवऱ्याची काळजी असतेच. आणि माझा नवरा तर सतत बाहेर गावी असतो. ते आहेच. आणि तुम्ही इतके दिवस इथे नव्हतात, फॉरेनला होतात. काय खाल्लं काय माहित नाही मला. म्हणूनच आज तुमच्या आवडीचं मी सगळं बनवून आणलंय. आणि फक्त तुमच्यासाठीच नाही, झेंडे सरांसाठी सुद्धा आणले. पण झेंडे सर कुठे आहेत? काय माहिती कुठे आहे. तसा काही पत्ताच नाही. ऑफिसलाही आला नाहीये. काहीतरी एक खूळ घेतलंय डोक्यात त्याने. सर मला माहितीये झेंडे सर सध्या माझ्यावर खूप रागावले. म्हणजे आधीसारखं वागत नाहीयेत ते माझ्याशी. त्यांना नक्की माझ्याबद्दल काय वाटतंय काहीच कळत नाहीये. पण मला मात्र त्यांच्याबद्दल आपुलकीच वाटते. म्हणूनच त्यांच्यासाठी मी जेवण घेऊन आले. पण एनिवे तुम्ही खाऊन घ्या. नाही असं कसं? मी बोलवतो ना त्याला. बरं ठीक आहे, मग आपण वाट पाहूया त्यांची. नाहीतर तुम्ही असं करता का, तुम्ही झेंडे सरांना कॉल करा. म्हणजे आपल्याला कळेल की ते कुठे आहेत नक्की. ते काम बघतो मी कुठे येतो. बोल विक्रांत. झेंडे कुठेस तू? आपल्या अंधेरीच्या गोडाऊनवर. तू ऑफिसला आहे, तुझी वाट बघतोय. अरे काय झालंय जरा ऐकून तर घे. मला काहीही ऐकायचं नाहीये. तू ताबडतोब ऑफिसला ये. ठीक आहे. येतोय तो. मस्त. मग तुम्ही आणि झेंडे सर आता छान गप्पा मारत जेवण करा. मी FM ना तुमच्यासाठी प्लेट आणायला सांगते. आलेच. किती विचार करतेस तू माझा. किती काळजी घेतेस माझी. सारखं सारखं तुझ्या प्रेमात पडतेस. मॉम मॉम प्लीज स्टॉप. हे बघ तिकडे बॉबी आहे ना, त्याच्याशी बोल आणि मॅनेज कर ना. ओके हां ठीक आहे, ठेवते. बाय, टेक केअर. मम्मीला काही टेन्शन वगैरे आहे का? नाही ग. नाही म्हणजे गप्प गप्प आहात म्हणून विचारलं. बसा ना. आई साहेब, दुपारपासून बघतीये ईशा दिसत नाहीये, जयदीपराव पण दिसत नाहीत. कुठे गेलेत का दोघं? म्हणजे कळत नाही आम्हाला ईशा कुठे गेलीये. ऑफिसला गेलेत ते दोघं. अच्छा. काय? ईशा पण ऑफिसला गेलीये? अगं हो, विक्रांतसाठी डबा घेऊन गेलीये ती.
त्यांच्यासाठी मुद्दामून सकाळी उठून स्वतःनी स्वयंपाक केला. का अशी विचित्र वागतीये ती? आईसाहेब, ईशा अजून विचित्र वागतीये का हो? ईशाची माझी ना जप करण्याची वेळ झालीये, मी येते. हा, पाहिलं, हे इथले सगळे लोक असेच आहेत. तुम्हाला कोणी उत्तर देणार नाही, सगळे टाळाटाळ करणार. ह्या पण तुम्हाला उत्तर देणार नाहीयेत, बिकॉज शी बिलीव्स दॅट ईशा इज राजनंदिनी. सोन्याताई, आम्हाला काही कळतच नाही हो. यात न कळण्यासारखं काय सांगा? हे बघा, ईशाचे बाबा खूप सिंपल आहे. मला सांगा, ईशाने आपल्याला काय सांगितलंय? की तिला हे दिसलंय की विक्रांतने राजनंदिनीचा खून केलाय, राईट? आणि ईशा म्हणते की ती राजनंदिनी आहे. बट यु नो व्हॉट, ऍक्च्युली शी लव्हज ब्रो इन लॉ. तिचं विक्रांत सरांवर प्रेम आहे, पण तिच्या मनामध्ये राजनंदिनीचं भूत आहे. त्यामुळे ती मध्येच विचित्र वागायला लागते, कधी राजनंदिनी कधी ईशा. हे बघा, हा ईशाचा आजार वाढत चाललाय. हा, ईशाचे आई बाबा प्लीज, हे असं जर झालं ना तर ईशाला खूप जास्त त्रास होणार आहे, आणि फायनली आपल्या सगळ्यांना सुद्धा. प्लीज, निदान आता तरी विचार करा. मायरा, काही कळलं? काही पत्ता लागला? येस, झेंडेंचं एक्झॅक्ट लोकेशन कळलंय. मी सरांना मेल केलं. म्हणजे आपलं अर्ध काम झालंय. वहिनी, या पत्त्यावर झेंडे आहेत म्हणजे सर्जेराव सुद्धा तिथेच असतील. नाही, पण अजून मला एक गोष्ट कळली नाहीये, झेंडेंनी सर्जेरावांना का नेलं? म्हणजे त्यांच्याकडून असं काय कळणार आहे त्यांना? कारण सर्जेरावांना आपल्या घरातली प्रत्येक गोष्ट माहितीये. सर्जेराव राजनंदिनीच्या वेळेसही होते आणि आत्ताही आहेत, आणि विक्रांत सरांना आणि झेंडेंना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. नाही वहिनी, पण तसं जरी असलं तरी सर्जेराव कसं काय सांगतील ना सगळं? म्हणजे ते तसं करणार नाहीत, ते इमानी आहेत. हो, पण त्यांचाही वीक पॉइंट आहे ना, त्यांचा मुलगा. झेंडेंनी आणि विक्रांत सरांनी कायम त्यांच्या ह्याच गोष्टीचा फायदा घेतलाय. तर राजनंदिनीच्या काळातही त्यांनी तेच केलं आणि आत्ताही ते तेच करतायत. काय? हो, सर्जेराव तेव्हाही गप्प बसले होते. विक्रांत सरांसमोर आणि झेंडेंसमोर त्यांचं काहीच चाललं नाही. भाऊजी, तुम्ही ताबडतोब तिकडे जा. मला खात्री आहे सर्जेराव तिथेच असतील. तुम्ही जाऊन त्यांना लवकरात लवकर सोडवून आणा. वहिनी, तू काळजी करू नकोस, मी सर्जेरावांना घेऊनच घरी येईन. आलोच. सर, प्लीज बी व्हेरी केअरफुल. ती माणसं खूप डेंजरस आहे. तुम्हाला जर काही लागलं, काही वाटलं तर प्लीज मेसेज करा. वी आर अलर्ट. ओके? येस मॅडम, डोंट वरी. गॉड, काय चाललंय सगळं ऑफिस मध्ये? दिस इज इनसेन. मायरा, मला पटतंय तुझं, पण आपली लढाई आत्ताच सुरू झाली. ईशा, पण तुला एक गोष्ट कळते का? हे सगळं करून झेंडेंनी आपल्याला ओपन चॅलेंज दिलंय. झेंडे माझ्या विरोधात काही करायला तयार असतील, गप्प बसणार नाहीत. इतक्या तातडीनं मला कशाला बोलवलंस? कशाला म्हणजे? जेवायचं थांबलो तुझ्यासाठी. त्यापेक्षा जास्त महत्वाचं काम होतं माझं. ईशा स्वतः टिफिन घेऊन आली, हे महत्वाचं नाहीये. आज सगळा आवडीचा बेत आहे माझ्या. बेत? ईशा मॅडम बेत आखणारच, आपल्या दोघांना खड्ड्यात पाडण्याचा बेत आखणार. झेंडे अति होत्या. मी तुला सांगतो, ही सुद्धा तिची एक चाल असणार. बस झाला, तेच तेच बोलून कंटाळत नाही कर तुला? अरे पण खरं बोलतोय मी. ती काय करणार आहे? तुझ्या कल्पने पलीकडचं वागते ती विक्रांत. एक वेगळं आयुष्य जगते. तुझ्या समोर एक आणि इतरांच्या समोर दुसरं. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? असं काही होत नाही. कळेल तुला, लवकरच कळेल. मी आता त्याच कामासाठी गेलो होतो. मला पुरावा मिळालाय. तो पुरावा माझा माणूस घेऊन येतोय, मग कळेल तुला. कसला पुरावा? ईशाच्या विरोधात. अरे, आलात तुम्ही? हो, आलो ना.
काही काळजी करू नका. सगळा बंदोबस्त केलाय मी. तुमच्या बंदोबस्ताचं वगैरे राहू द्या, आधी जेवून घ्या. तुम्हाला माहितीये सर केव्हापासून थांबलेत तुमच्यासाठी. बस मी वाढते तुम्हाला दोघांना. चला. बोल बोल. नाही सोड रे. इधर बोल बोल बोल. शेंडे साहेबांनी जे सांगितले ना ते सरळ कॅमेराकडे बघून बोलायचं. हा चल बोल चल. सर्जेराव, सर तुम्हाला भाजी वाढू? आज तुझ्यामुळे भरपूर खाल्लंय मी. ईशा, तुझा रोज असा घरनं डबा आणलास ना तर मी जाडावी ना पटकन. नाटक आहेत सगळी. विक्रांत तुला अति खायला घालूनच घात करणार आहे. झेंडे सर तुम्हाला काय वाढू? नाही काय नको काय नको. झेंडे सर, अहो जेवताय ना तुम्ही, मग फोन कशाला हवाय? अरे काय फोन आत ठेव. नाही महत्वाचा फोन घ्यायला लागेल. हे जेवण जास्त महत्वाचं आहे. फोन आत ठेव. फोन घ्यायला लागेल सर. चल घे लवकर. काय याचं एक महत्वाचं काम असतं कळत नाही. बोल. हा सर काम झाले सर. ताबडतोब निघ लवकर ये. इथे काही गोष्टींचा निकाल लावायचा आहे. आता बघू कोण खरं कोण खोटं. ईशा, तुझा मुखवटा गळून पडणार. सर्जेराव, 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 सर्जेराव शांत व्हा. मी आहे जयदीप. मी आहे. शांत व्हा. सर्जेराव, सर्जेराव काय झालं तुम्हाला? उठा आधी, या उठा. सांगतील ते बोलावं लागलं मला. ते जाऊ दे सर्जेराव, तुम्ही आधी उठा. चला. नशिबात फटका. अच्छा बाबतीत का होतं सगळं? ते जाऊ दे सर्जेराव, आपण आधी इथून निघणं महत्वाचं आहे. तुम्ही चला माझ्याबरोबर. घरी जाऊया आधी. चला. खूप त्रास दिला मला. इट्स ओके सर्जेराव, आपण बोलूया घरी जाऊन. चला. मस्त जेवण झालं होतं. थँक्यू. थँक्यू. सावकाश होऊ दे, मी आलो हात धुवून. या असल्या क्लुप्त्या आम्ही लहानपणी करायचो, पण आता त्याचा काही उपयोग नाही. कशाचा काय उपयोग होईल हे तुम्ही नका ठरवू. फार बोललात तुमच्या मॅडम. बोलून घ्या. असा कितीसा वेळ राहिलाय तुमच्याकडे? तुमचं भिंग फुटणार आहे. तुमचा खेळ संपलाय ईशा मॅडम. मक्तेदारी नाही कळलं ना? सांगतो. पानावर बसलोय ना. असं म्हणतात की नोकरा चाकरानं खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे. विक्रांतच्या खाल्ल्या मिठाला जागणार आहे.
तुमचा तो प्यादा आहे ना सर्जेराव, तो आता माझ्या ताब्यात आहे. बेईमानी केली आहे त्याने, सगळं बोलला माझ्याकडे. तुम्हाला कळलंच असेल काय ते. बेईमान सर्जेराव आणि बेईमान नाही, माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. झेंडे, बेईमानी तर तुम्ही केली आहे. सर्जेरावांच्या मजबुरीचा फायदा तुम्ही तेव्हाही घेतलात आणि आजही तेच करायचा प्रयत्न करताय. काय हवं ते समजा मॅडम, पण माझं काम झालंय. सर्जेराव सगळं बोललाय. ईशा मॅडम, तुम्हाला काय वाटलं? एक गोष्ट माझ्या लक्षात नाही आली. विक्रांत सरांना मला फोन करायला सांगून मी कुठे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही, पण आता त्याचा काय फायदा नाही. कोणाचा काय फायदा होणार आहे हे आत्ताच नका ठरवू. कशा लोक शब्दांची वाप करता ईशा मॅडम? तीर कमान से निकल चुका है. सर्जेराव सगळं बोललाय, पण ते रेकॉर्डिंग घेऊन एक माणूस येतोय. पाणी घ्या ईशा मॅडम, बरं वाटेल जरा. घ्या घ्या. बाय द वे, थँक्यू फॉर दिस डिलिशियस जेवण. मायरा, सगळं ठीक आहे? झेंडे आलेत का ऑफिसला? हो आलेत, आणि त्यांनी मला चॅलेंज सुद्धा दिलंय की माझं सगळं सत्य विक्रांत सरांसमोर बाहेर काढतील. आय टोल्ड यू ईशा, आय टोल्ड यू. झेंडे काहीही करू शकतात. मायरा, आपल्याकडे अजूनही वेळ आहे. मला सांग, भाऊजींचा काही फोन आला? काही कळलं? त्यांनी काहीच कळवलं नाहीये. त्यांनी आपल्याशी काहीच कॉन्टॅक्ट केला नाहीये अजून. मी फोन करून बघते. नाही, नको. आपण जर फोन केला तर जयदीप भाऊजी प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला सावध राहायला हवं. ते पकडलेही जाऊ शकतात आपल्या एका फोनमुळे. मायरा, तिथे झेंडेंची माणसं हजर आहेत जी सर्जेरावांवरती नजर ठेवतात. या, आय एम सो सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं हे सगळं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या आकलन शक्तीच्या बाहेर आहेत. म्हणजे झेंडे मला म्हणाले की सर्जेरावांनी सगळ्याची कबुली दिली आणि त्याचं रेकॉर्डिंग घेऊन एक माणूस ऑफिसला येतोय. मायरा, ते रेकॉर्डिंग जर का सरांपर्यंत पोचलं ना तर माझं सगळं भांडं फुटेल. काय करणार आहोत आपण आता? गॉड, झेंडे सुद्धा इकडे आहेत आणि इम्पॉर्टंट मीटिंग आहे असं म्हणून मी विक्रांत सरांना सुद्धा ऑफिसच्या बाहेर नाही पाठवू शकत आहे. वी कांट डू एनिथिंग. ते फुटेज विक्रांत सरांपर्यंत पोचणारच नाही, असं काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. पण काय करणार आहोत आपण? झेंडे इकडेच बसलेत, त्या माणसाची वाट बघत, त्या फुटेजची वाट बघत. व्हॉट आर वी गोना डू? एक मिनिट, तो माणूस इथे येणार आहे ना? हो. म्हणजे त्याला आपल्या सिक्युरिटीच्या थ्रू जावं लागणार. ऑफकोर्स. मग आपलं काम सोपं झालंय. ईशा, आपलं काम सोपं कसं होणार आहे? ओके, समजा आपण सिक्युरिटीला सांगितलं की त्या माणसाला थांबवून ठेव. झेंडे त्यांना आत आणू शकणार नाहीयेत का? इज इट सो इम्पॉसिबल फॉर हिम? पण झेंडे सरांना तो आला हे कळलं तर ना. ईशा, तू काय बोलतेस? मला खरंच काही कळत नाहीये. आणि आता ना आपल्याकडे वेळ नाहीये हे सगळं डिस्कस करायला. हे बघ, सिक्युरिटीची माणसं झेंडेच्या अंडर इतकी वर्ष काम करतायत. ते लॉयल आहेत. इट इज नॉट गोना बी डिफिकल्ट फॉर हिम. डोंट वरी, आपण त्यांचीच माणसं त्यांच्याच विरोधात वापरून घेऊया. म्हणजे विक्रांत सरांसाठी आणि झेंडे सरांसाठी सेम माणसं काम करतात. पण विक्रांत सर कंपनीचे मालक असल्यामुळे तीच माणसं विक्रांत सरांसाठी काहीही करू शकतात.
झेंडेंना आपण कामात अडकवून ठेवलं की त्यांना कळणारच नाही ना काय झालंय ते. वाव, माझ्या लक्षातच आलं नाही. माणसावर वेळ आली की देव सगळं काही निभावण्याची ताकद आपोआप देतो. ईशा, यू डुईंग अमेझिंग. तू खूप धाडसी आहेस. आणि खरं तर विक्रांत सरांबरोबर राहून राहून तू खूप डावपेच शिकलीस आणि ते वापरतेस सुद्धा. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. सुपर प्राऊड.